नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे। रोज रात्री 9 वाजता आपण भेटतो। रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर आपण घेऊन येत असतो। कोणताच मिर्च मसाला नाहीये, जास्त फोटो सुद्धा नसतात, काही नसतं, जास्त गाणे वगैरे काही बॅकग्राऊंड नसणारे सरळ सरळ अतिशय महत्त्वाच्या बातम्या तुमच्या समोर आपण मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल, रोज रात्री भेटणार आहे, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। चला पहिल्या बातमीकडे वळूया। पहिली बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि राज्यातून हजारो मराठा हे आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले आहेत। भरपूर गर्दी आपण बघतोय, CSMT रोड म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर गर्दी झाल्याची आपण बघतोय, चित्र आपल्या समोर येत आहेत। न्यायालयाच्या नियमाचं पालन करायचं आहे, मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, उद्या पुन्हा कोर्टात याबाबत सुनावणी आहेच। आणि मनोज जरांगे पाटील हे म्हणत आहे की न्यायालयाच्या नियमाचं पालन करावं आणि मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका। आरक्षण घेतल्याशिवाय मी इथून उठणार नाही। तुमच्याशी बोलण्यासाठी मी आज पाणी पिलं, कारण त्यांनी आजपासून पाणी सोडलं होतं, परंतु मी तुम्हाला बोलण्यासाठी पाणी प्यावं लागलं। हे शेवटचं आहे म्हणजे बोलणं की नक्कीच तुम्ही ह्या संपूर्ण गोष्टी पाळा, ह्या नियम पाळा। आणि आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणासाठी नवा GR काढण्याची शक्यता वर्तवली जाते। भरपूर गोष्टी आहेत, उद्या पुन्हा न्यायालयाची सुनावणी आहे, जवळपास दुपारी 2 ते 3च्या दरम्यान ही सुनावणी होऊ शकते। भरपूर गोष्टी सध्या समोर येत आहेत, परंतु आता पुढच्या बातमीकडे आपण नक्कीच वळूया। तर पुढची बातमी आहे की अन्याय झाल्यास मोर्चा काढू असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। OBCची आज बैठक झाली, बैठक पार पडली आहे। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। त्यामध्ये भरपूर गोष्टी, भरपूर चर्चा सध्या समोर येत आहेत। OBC मध्ये अन्य जाती टाकू नका, अन्याय झाल्यास मोर्चा काढू असं विविध वक्तव्य त्यांनी केले। पुढच्या बातमीकडे वळूया। देशाची बातमी आहे की भारत, चीन आणि रशिया नवीन जागतिक समीकरण तयार झालेलं आहे। भारत, चीन आणि रशिया यसो बैठकीत मोदींचा दहशतवादांवर प्रहार केला आहे, त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीनंतर भारत, चीन आणि रशिया यांनी एकत्र आले आहेत। तर नक्कीच भरपूर महत्त्वाची बातमी ही आहे। आता पुढची बातमी जर बघायची झाली तर पुढची बातमी आहे की पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये एकाच दिवसात, पुण्याची बातमी आहे की पुणे मेट्रो त्या प्रवाशांमध्ये एकाच दिवसात 1 लाखाची भर झाली आहे। आता जर बघितलं तर मेट्रो उत्पन्न 13 लाखांनी वाढले, 13 लाखांनी। गणेश उत्सवाच्या मुळे त्या निमित्तानं प्रवाशांमध्ये ही वाढ झाल्याची बातमी सध्या समोर येते आणि अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। पुढील बातमी जर बघायची झाली तर पुढील बातमी आपण जर बघितलं तर मागे सुप्रिया सुळे ह्या मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आल्या होत्या, परंतु तेव्हा भरपूर अशी चित्र समोर आलीत की आंदोलक त्यांच्या गाडीजवळ गेले होते। तर नक्कीच त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आता याबाबत वेगवेगळे नेते, वेगवेगळे मोठे व्यक्तिमत्व तिथं भेटण्यास येत आहेत। तर नक्कीच विविध बातमी घडताना आपल्याला दिसत आहे। तर ह्या होत्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल। कोणतेही जास्त फोटो नसतात, काही वेगळं आपण देण्याचा प्रयत्न करत नाहीये, अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या फक्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।